बिग बॉस मधून बाहेर येताच विशाल कोटियन रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या संपावरून भडकला. ठाम मत देत म्हणाला, मराठी आलंच पाहिजे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयामुळे चांगलाच वाद उफाळून आला आहे. या प्रकरणावर सर्व स्तरांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. मराठी कला विश्वातून अनेक अभिनेत्यांनी रिक्षा टॅक्सी चालकांच्या संपावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वातून घरात लोकप्रिय झालेला अभिनेता विशाल कोटियन यानेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. विशाल म्हणाला की माझा जन्म महाराष्ट्रात झालाय. मी जन्माने, कर्माने आणि मनानेही मराठी आहे. याआधीही मी काही मराठी नाटकांमध्ये काम केलंय. मध्ये कुठेतरी हिंदीत काम करत असताना मराठी बोलायची सवय सुटली होती. पण आता बिग बॉसमुळे मला स्पष्ट मराठी बोलता येतंय. मराठी एक चांगली भाषा आहे. मला मराठी आणि महाराष्ट्राबद्दल खूप आदर आहे. जर तुम्हाला महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी यायलाच पाहिजे, याच मताचा आहे मी. बाहेरच्या राज्यांमध्येही असंच आहे. महाराष्ट्रात राहूनही तुम्हाला मराठी येत नसेल तर शिका. इथे राहायचं असेल तर मराठी बोलावं लागेल. मी आता बिग बॉस मधून बाहेर आलो, त्यामुळे मला याबद्दल फारशी माहिती नाही आहे, पण हा निर्णय योग्य आहे. मराठी यायलाच पाहिजे. मराठी बोला, कारण महाराष्ट्र आहे, असं विशाल म्हणाला. तुमचं काय म्हणणं आहे विशालच्या या वक्तव्यावर आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच मराठी अपडेटसाठी आमचं चॅनल वायरा मराठीला सबस्क्राईब नक्की करा.